उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत कष्टकरी महिलांसाठी धान्य किट वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। हा उपक्रम संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडला। यावेळी परिसरातील कष्टकरी व गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेली धान्य किट देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन सर्वसामान्यांच्या मदतीसाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे। कल्याण पूर्वेमध्ये गेल्या 5-6 वर्ष आपल्याकडे निवडणूक झाली नव्हती। सगळे अधिकार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे होते आणि या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक बिल्डर लोकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार केला। त्याला कुठेतरी अडवणूक झाली पाहिजे, लोकांना रस्ते मिळाले पाहिजे, त्यांचं हक्काचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे, या सगळ्या सोयी त्यांना मिळाल्या पाहिजे, रस्ते मिळाले पाहिजे, गटर व्यवस्थित झाल्या पाहिजे जेणेकरून पावसात त्यांना त्रास होणार नाही। आम्ही या ठिकाणी अनेक ठिकाणी आता हा वार्ड 15 नंबर पॅनल झालेला आहे। मी पूर्वी वार्ड क्रमांक संतोषनगरमध्ये नगरसेवक म्हणून होतो, आज पॅनल झालेला आहे। 4 वार्डांची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकावरती आलेली आहे। मोठी ही ह्या ठिकाणी मोठी जबाबदारी प्रत्येक नगरसेवकावरती आलेली आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता कोणत्या प्रकारचं या ठिकाणी भ्रष्टाचार करू नये, या ठिकाणी कोणत्या प्रकारची स्वतःची जबाबदारी झटकू नये, कामचुकार करू नये, जेणेकरून लोकांचा आक्रोश वाढेल। आमच्यासारखे लोकप्रतिनिधी त्यांना धारेवर ठरल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला या भागामध्ये ज्या ठिकाणी रस्त्यांची अडवणूक असेल ते रस्ते आम्हाला क्लिअर करून द्यावेत, कारण की ज्या ठिकाणी आज सकाळी रस्त्याची ज्या पद्धतीने हेलना झाली ती बरोबर नाही। एखाद्या रस्त्याला कोंडीच ठेवणं हे बरोबर नाही, असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी डीपी रस्ता आहे, तो रस्ता सुरळीत झाला पाहिजे। एक छोटासा रस्ता त्या ठिकाणी फक्त येण्याकरता तिथून फायर ब्रिगेडची गाडी जाणार नाही, ॲम्ब्युलन्सची गाडी जाणार नाही आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंट सुद्धा अनेक लोकांचे झालेले आहेत। त्यामुळे जो रस्ता 9 मीटरचा आहे, तो 9 मीटरचा रस्ता मिळाला पाहिजे, अशी आम्ही अपेक्षा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केलेली आहे।